ही मी करंजाची झाडं आणली होती बरं का. दुसरीकडनं काढून आणली होती आणि आपल्या अंगणात आपल्याला लावायची होती सावलीसाठी. पण आता कडक उन्हाळा चालू आहे आणि विषय काय झाला, मी ह्याच्यामध्ये लावली कारण की खड्डं हे घेस तर म्हणलं खड्डं घेईपर्यंत आपण काय करू ह्यात लावूया. मग 2-3 दिवस गेलं बघा ही ह्याच्यावर होतं असं, तर अशी इतकी मोठी होती झाडं सगळी. पण मी ह्याच्यात मातीत हे करून पुरलं आणि पाणी वगैरे ठेवलं आणि नियमित पाणी पण ह्याला घातलं बरं का, सकाळ दुपार संध्याकाळ. पण चूक काय झाली, मी ही उन्हात ठेवलं. मला काय वाटलं आता आपल्याला माहीत आहे ना ऊन लागतं झाडासनी ही, पण मला माहीत नव्हतं की आता नवीन ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस ट्रान्सप्लांट पहिल्यांदा ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस काही दिवस ह्याला जास्त ऊन लागत नाही. ह्याला काहीतरी वर थोडीफार सावली म्हणजे नेटची जाळी वगैरे असते का नर्सरीमध्ये, तसं काहीतरी करावं लागतं की जेणेकरून ही कडक उन्हाळा असल्यामुळे जास्त उन्हाचा ह्याला सोसत नाही. आणि त्याच्यामुळे चूक झाली, मी पाणी घातलं खत घातलं पण ही काय आलंच नाही, जळून गेलं. म्हणून मी हे कट करून टाकलं वरचं. आता मी ह्याला ते शेण वगैरे लावले. मग आता पण हे अजून हिरवं आहे काय असं हिरवं आहे हे. मला वाटतं की येऊ शकतं, पण आता मी ह्याला काहीतरी नेट वगैरे वरनं टाकून जरा थोडी सावली करणार आहे. त्यामुळे मला माहीत नव्हतं की ह्याला जास्त ऊन सहन होत नाही म्हणून, त्याच्यामुळे ही सगळा झाला. मला झाडं लावायची होती म्हणून मी एवढा अपदान घेऊन आलो. पण जमतंय आणि ह्याला आता मी हे करणार आहे, सावली करतो जरा थोडी आणि बघू आलं तर मग तुम्हाला मी दाखवतो नंतरच्या व्हिडिओमध्ये काय होते.